हळदीच्या किंवा तिखटाच्या लोणचीची भरणी एकदम चिकट, त्याला कलर चढलेला असतो. त्या भरण्या काचेच्या फक्त पाण्यात बुडवून एकदम नवीन चकचकीत टोपणासहित स्वच्छ निघतील. बिना घासता बिना साबणाचा उपयोग करता फक्त पाण्यात बुडवायच्या व सुकायला ठेवायच्या. 1 तासाचं काम तुम्ही फक्त 10 मिनिटात करू शकता ही ट्रिक वापरून. तर तुम्ही बघू शकता हे किती खराब झालेत ह्या भरण्या. एक हळदीची आणि एक तिखटाची आहे. ती तुम्हाला आता मी या व्हिडिओत दाखवते की फक्त पाण्यात बुडवून सुकायला ठेवायच्या, एकदम नवीन अशा निघतात. तुम्ही बघू शकताय मी ही ट्रिक वापरून ह्या 2 भरण्या धुवून काढलेत, तर किती छान अशा निघाल्या आहेत. फक्त अर्धा चमचाचा वापर करून आपण ही भरण्या स्वच्छ करणार आहे. तर याच्याने तुमची वेळही वाचेल, कष्टही वाचेल व तुमचं किचनही एकदम चकचकीत दिसेल. काचेच्या भरण्यात देखील चमकतील. तुमचा विश्वास बसणार नाही की एकदम साधी सोपी ही ट्रिक आहे. फक्त काम करायच्या आधी भरण्या पाण्यात टाका व काम झाल्यानंतर तुम्ही सुकायला ठेवा. एवढी साधी पद्धत आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथं काय केलं आहे मी, एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. थोडंसं कडकच पाणी करायचं. शक्यतो आपल्या काचेच्या भरण्या त्या पाण्यामध्ये पूर्ण बुडतील अशा टाईपचं एखादं पातेलंच घ्यायचं. अर्धी भरणी बुडेल असं घेऊ नका, पूर्ण भरणी बुडेल असं पाणी घ्या. याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि 1 चमचा आपला फील पावडर किंवा आपण जी कोणतीही पावडर वापरतो कपडे धुण्यासाठी ती टाकली आहे. ही असा फेस होऊ द्यायचा नाही किंवा हलवायची नाही, जशी आहे तशीच ठेवायची. त्याच्यामध्ये आता ह्या भरण्या पूर्ण बुडतील अशा प्रकारे ठेवून द्यायच्या. त्याची टोपणं देखील ठेवून द्यायची. ह्याची टोपणे तर खूप खराब झालती. आता बघू शकता तुम्ही मी सगळ्या दोन्ही पण भरण्या टाकून घेते. त्याची टोपणंही टाकून घेते. काहीही करायचं नाही, फक्त पाण्यात बुडवून ठेवायचं. पूर्णपणे भरण्या व टोपण बुडलं गेलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. आता अशाच प्रकारे हे कमीत कमी फक्त 10 मिनटं ठेवून द्यायचं. शक्यतो 10 मिनटं ठेवाच. आता तुम्ही बघू शकता 10 मिनिट झाले, त्याचा पाण्याचा फेस पूर्ण गेला आहे आणि आपल्या भरण्या किती छान अशा निघालेत. काहीही केलेलं नाही आहे मी. तुम्ही करताना तुम्हाला लगेच फरक जाणवेल. मी दोन्ही पण भरण्या तुम्हाला काढून दाखवते. ही ट्रिक वापरून करा. कितीही भरण्या असल्या तर एकदम भिजत घाला व लगेच स्वच्छ चकचकीत अशा निघतील. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या भरण्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला टोपण दाखवते. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ अशा ह्या भरण्या निघालेत. आता फक्त आपण ह्या एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. एकदम स्वच्छ अशा ह्या निघात. आता याच्यानंतर मी आता एका पाटीमध्ये स्वच्छ पाणी घेतले. त्याच्यात फक्त एकदा बुडवून हलवून आतल्या बाजूनं देखील मी हातही घातला नाही. तुम्ही बघू शकता तर किती छान निघालेत. हळदीचा तिखटाचा कलर पूर्णपणे गेला आहे. अशा प्रकारे आता धुवून ह्या मी पूर्ण सुकवून घेते. दोन्ही पण भरण्या मी त्या पाण्यातून काढून या पाण्यामध्ये फक्त धुवून घेत आहे. घासली नाही किंवा हाताने घासलं नाही. आता टोपणे फक्त थोडीशी अशी चिकट असतात, ती हाताने अशी चोळून घ्यायची, कारण की त्याच्यावरती चिकटपणा आपल्या हाताचे ते डाग भरपूर असतात. आता हे देखील आपण आता या पाण्यामध्ये धुवून तुम्ही बघू शकता फक्त अंगठ्याने चोळून घेतले. किती स्वच्छ निघालेत टोपणे आणि दोन्ही पण. ह्याचा थोडंसं चिकटपणा जादा होता. तर तुम्हाला ही माझी ट्रिक आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.